जनरेशन ह्या लेसनमधला नेक्स्ट पार्ट बनणार आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण टर्मिनॉलॉजी बघितली होती. टर्मिनॉलॉजीमध्ये आपण सगळ्या टर्म्स बघितल्या होत्या. तर त्याच्यातली प्युअर लाईन म्हणजेच काय, तर आपण दोन्ही पॅरेंट जर होमोझायगस असतील तर त्याला आपण प्युअर लाईन असं म्हणतो किंवा त्याला ट्रू ब्रीडिंग असं म्हटलं जातं. F1 जनरेशन म्हणजे फर्स्ट फिलर जनरेशन, जे पेरेंट्समध्ये क्रॉसिंग झाल्यानंतर जो ऑफस्प्रिंग तयार होतो त्या जनरेशनला F1 जनरेशन असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतरचं जनरेशन होतं त्याला आपण F2 जनरेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर दोन टर्म्स आहेत, मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस. आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्सचे जे लॉ मेंडलने सांगितले ते आपल्याला बघायचे. मेंडलला आपण जिनियस असं म्हणतोय किंवा ब्रिलियंट पर्सन असं म्हणतोय. का म्हणतोय तर हे लॉ शिकण्या अगोदर आपण त्याच्याबद्दल थोडक्यात बघूया. मेंडल हा जिनियस पर्सन आपण असं म्हणतोय यासाठी की त्यांनी एक्सपेरिमेंट केले, मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, दोन्ही क्रॉसेस किंवा ट्रायहायब्रिड क्रॉसेस केले. आणि क्रॉसेस केल्यानंतर ती जी माहिती आहे, तो जो डेटा आहे तो स्टॅटिस्टिक मध्ये मांडला. म्हणजे मेंडल हा फर्स्ट पर्सन आहे की ज्यांनी बायो प्लस मॅथमॅटिक्स, म्हणजे आतापर्यंत असं कुठलाही सायंटिस्ट नव्हते की ज्यांनी हे दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं होतं. म्हणजे बायोलॉजीचा स्टडी करत असताना त्याचबरोबर ती जी मांडणी आहे, तो जो रिझल्ट आहे तो रिझल्ट त्यांनी रेशोज फॉर्म मध्ये मांडला, म्हणजे स्टॅटिस्टिक फॉर्म मध्ये मांडला. त्यामुळे हे असे फर्स्ट पर्सन आहेत की ज्यांनी बायो आणि मॅथ्सचं कॉम्बिनेशन केलं. त्याच्यानंतर मेंडलनी चूज केलं ते पी प्लांट चूज केलं. का, त्याचे कॅरेक्टर्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पी प्लांट चूज करण्याची कारण बरीच आहेत. कारण पहिलं कारण आहे ते प्लांट होतं ते अॅन्युअल प्लांट आहे. पी प्लांट जे आहे ते अॅन्युअल प्लांट आहे. अॅन्युअल प्लांट म्हणजे जी लाईफ सायकल आहे ती 3 ते 4 मंथ मध्ये कम्प्लीट होते. म्हणजे जे काही त्यांनी एक्सपेरिमेंट केले त्या एक्सपेरिमेंटचे रिझल्ट त्याला 3 ते 4 महिन्यामध्ये लगेचच मिळाले. त्यामुळे ते प्लांट जे पायसन सटायवन हे जे प्लांट आहे ते प्लांट कसं होतं, अॅन्युअल होतं. सेकंड वन, त्याचे जे फ्लावर्स होते ते फ्लावर्स कसे होते, बायसेक्शुअल फ्लावर होते. बायसेक्शुअल फ्लावर म्हणजेच काय, मेल पार्ट आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट एकाच फ्लावर मध्ये, म्हणजे अँथर आणि कार्पेट एकाच पार्ट मध्ये असते तर आपण त्याला बायसेक्शुअल फ्लावर असं म्हणतो. मीन्स आणि ते फ्लावर असताना कसे थोडेसे लार्ज असल्यामुळं इझी टू इमॅस्क्युलेशन करण्यासाठी ते इझी होते, त्यासाठी घेतले होते. आणि साहजिकच ते प्लांट जे आहे बी प्लांट ते मोठं नाही, हर्बेसियस प्लांट आहे. असे बरेचसे कॅरेक्टरिस्टिक्स असल्यामुळं त्यांनी काय सिलेक्ट केलं होतं, हे पायसन सटायवन म्हणजे पी प्लांट सिलेक्ट केलं होतं. लॉस सुरुवात करत असताना आपल्याला अगोदर मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस घेणं महत्वाचं आहे. कारण त्याच्यातूनच आपल्याला हे 3 लॉज आहेत. मेंडलनी 3 लॉज सांगितले. पहिला लॉ ऑफ डॉमिनन्स, दुसरा लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि तिसरा लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. हे 3 लॉज घेण्या अगोदर आपण पहिल्यांदा मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजेच काय किंवा मोनोहायब्रिडचा जो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ते बघणार आहे. त्याच्यानंतर डायहायब्रिडचं रिप्रेझेंटेशन बघणार आहे. चला बघूया आपण. आपण 2 प्लांट घेतले. 2 प्लांट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक आपण कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतली. कोणती कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतली आहे तर त्या प्लांटची हाईट. म्हणजे एक प्लांट आहे ते टॉल आहे आणि दुसरं आहे ते त्याचं डॉर्फ आहे. टॉल प्लांट आहे त्याचं जीन म्हणजे आपण त्याची काय म्हणणार आहे, हाईट असं म्हणणार आहे. मग हाईट जर जीन असेल तर हे कॅपिटल टी आणि कॅपिटल टी हे काय झाले, त्याचे अलिल्स आले. डॉर्फ प्लांटचे अलिल्स काय आहेत, स्मॉल टी. मग इथं ह्या पहिल्या जनरेशनला ज्यावेळेस आपण पेरेंट घेतो त्या जनरेशनला पी जनरेशन म्हणजेच पेरेंटल जनरेशन असं म्हणलं जातं. फिनोटाईप काय आहे त्याचा, एक टॉल आहे एक डॉर्फ आहे. फिनोटाईप म्हणजेच ॲपिअरन्स, फिजिकल ॲपिअरन्स. जिनोटाईप काय आहे ह्याचा, कॅपिटल टी. डॉर्फचं काय असणार आहे, स्मॉल टी. ज्यावेळेस गॅमिट्स तयार होतात त्यावेळेस गॅमिट्स म्हणजे मिओसिस म्हणतोय आपण. मिओसिस झाल्यानंतर काय तयार होतं आहे, एक कॅपिटल टी. इकडे काय तयार झाले, स्मॉल टी. ज्यावेळेस यांच्यामध्ये फर्टिलायझेशन घडवून आणलं त्यावेळेस F1 जनरेशन म्हणजे फर्स्ट फिलर जनरेशन म्हणजे कोणतं जनरेशन, ज्यावेळेस 2 पॅरेंट्स आहेत त्यांच्यामध्ये क्रॉसिंग, प्युअर पॅरेंट्समध्ये क्रॉसिंग घडवून आणलं जातं. मग F1 जनरेशनमध्ये सगळे प्लांट्स मिळाले ते कसे होते, टॉल होते.
म्हणजेच हे टॉल जरी असले प्लांट तरी त्याचा जिनोटाईप मात्र कसा आहे, वेगळा आहे. कॅपिटल टी स्मॉल टी. फिनोटिपिकली ते जरी टॉल असतील तरी जिनोटाईप त्याचा काय आहे, कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजे हे हायब्रिड प्लांट, हायब्रिड का म्हटलं आहे तर ह्याचा जिनोटाईप आणि प्युअर प्लांट जे सुरुवातचं ओरिजिनल पॅरेंट आहे त्याचा जिनोटाईप कसा आहे, वेगळा आहे. मग ज्यावेळेस F1 जनरेशन झाल्यानंतर मेंडलनी पुन्हा त्याच्यामध्ये क्रॉस पोलिनेशन सेल्फ पोलिनेशन घडवून आणलं आणि सेल्फ पोलिनेशन घडवून आणल्यानंतर पुन्हा जे सेकंड जनरेशन आहे त्याला काय म्हटलं गेलं आहे, F2 जनरेशन, सेकंड फिलल जनरेशन. मग आता ज्या वेळेस हे आपण टॉल प्लांट घेतोय, हायब्रिड टॉल प्लांटचं क्रॉसिंग कुणाबरोबर केलं किंवा सेल्फ पोलिनेशन कुणाबरोबर केलं, टॉल हायब्रिड बरोबर केलं, त्यावेळेस आपल्याला पुन्हा 2 गॅमिट्स मिळतात. मेल गॅमिट्स काय असणार आहे, कॅपिटल टी स्मॉल टी त्याचे अलील्स असणार आहेत आणि फिमेल गॅमिटचे अलील्ससुद्धा काय असणार आहेत, कॅपिटल टी स्मॉल टी. ज्यावेळेस आपण ह्या पुनेट स्क्वेअरमध्ये त्याची मांडणी करतोय त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय, 2 टॉल क्रॉसिंग केलं, कॅपिटल टी टॉल, कॅपिटल टी स्मॉल टी. आपल्याला काय मिळालं इथं, टॉलच मिळालं आहे. स्मॉल टी इथं स्मॉल टी आपल्याला डॉर्फ मिळालं आणि हे कॅपिटल टी स्मॉल टी आपल्याला पुन्हा काय मिळालं, इथं टॉल मिळालं. म्हणजे ह्या पुनेट स्क्वेअरला इट इज अ चेकर बोर्डसुद्धा आपण त्याला म्हणतोय. ह्या चेकर बोर्डमध्ये आपल्याला काय दिसतं तर 3 प्लांट, फिनोटिपिकली ते 3 प्लांट आहेत हे कसे आहेत, टॉल आहेत आणि 1 प्लांट आहे ते कसं आहे, डॉर्फ आहे. म्हणजे याचा फिनोटायपिक रेशो कसा आला, 3:1 आणि जिनोटायपिक रेशो मात्र कसा आला, हे टॉल प्युअर टॉल आहेत, हे 2 टॉल आहेत ते कसे आहेत, हायब्रिड टॉल आहेत आणि हा कसा आहे, प्युअर डॉर्फ आहे. म्हणजे जिनोटायपिक रेशो याचा आला 1:2:1. इथं F1 जनरेशन. आणि आता आपण ग्राफिक रिप्रेझेंटेशन ऑफ डायहायब्रिड क्रॉस बघूया. कारण डायहायब्रिड क्रॉस बघितला तरच आपल्याला मेंडलचे 3 लॉज जे सांगितलेत, इनहेरिटन्स लॉ, ते आपल्याला व्यवस्थित कळतील. कारण 3 टप्पे, त्या 3 टप्प्यांमध्ये तिन्ही आपल्याला काय दिसतात, त्याचे लॉ एक्सप्लेन होतात. मग इथं डायहायब्रिड क्रॉस असं का म्हटलं गेलं आहे, तुम्हाला माहिती आहे 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतो आहे आपण. कोणत्या 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स घेतल्या तिथं, तर एक घेतलेला आहे सीड कलर आणि दुसरा आहे सीड शेप. सीड कलर कोणता आहे, पहिला येलो. सीड शेप काय आहे, राऊंड. म्हणजे एक जे प्लांट घेतलेलं आहे आपण त्याच्यामध्ये 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत, एक म्हणजे येलो कलर सीड आणि दुसरं म्हणजे राऊंड शेप आहे. 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत म्हणून आपण ह्याला काय म्हणतोय, डायहायब्रिड क्रॉस असं म्हणतोय. दुसरं प्लांट घेतलेलं आहे ते म्हणजे ग्रीन कलर आणि त्याचा शेप आहे विंकल्ड सीड. मग हे दोन जे पॅरेंट आपण घेतलेले त्याच्यामध्ये क्रॉसिंग करतोय आणि ह्या क्रॉसिंगला काय म्हटलं जातं, डायहायब्रिड क्रॉस असं म्हटलं जातं. मग पहिलं जनरेशन जे आहे त्याला आपण पी जनरेशन म्हणतो. फिनोटाईप त्याचा काय आहे, येल्लो राऊंड आणि ग्रीन व्रिंकल. मग याचे गॅमिट्स काय निघणार आहेत, जिनोटाईप आधी बघूया आपण. जिनोटाईप काय असणार आहे याचं बघा, येलोसाठी कॅपिटल वाय, त्याचे अलेल्स असणार आहेत कॅपिटल वाय. राऊंडसाठी काय असणार आहेत, कॅपिटल आर. ग्रीनसाठी स्मॉल वाय. व्रिंकलसाठी स्मॉल आर. ज्यावेळेस त्याचे गॅमिट्स तयार होतात त्यावेळेस काय गॅमिट तयार होणार आहेत, कॅपिटल वाय वेगळा होणार आहे आणि कॅपिटल आर वेगळा होणार आहे. ठीक आहे. तसंच ग्रीन व्रिंकल सीडमध्ये त्याचे जे गॅमिट्स तयार होणार आहेत ते काय असणार आहेत, स्मॉल वाय आणि स्मॉल आर तयार होणार आहेत. ज्यावेळेस यांच्यामध्ये क्रॉसिंग होतं आहे F1 जनरेशनमध्ये आपल्याला काय दिसतं, तर सगळ्या सीड जे तयार झालेल्या आहेत त्या सीड कोणत्या कलरचे आहेत, येल्लो आहेत आणि शेप त्याचा कोणता आहे, राऊंड आहे. म्हणजे साहजिकच हे जे आपल्याला प्लांट मिळालेले आहेत ते कसं आहे, हायब्रिड प्लांट आहे. ठीक आहे. इथं आपण डायहायब्रिड म्हणू शकतो का, त्याच्यामध्ये 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत, येल्लो राऊंड. मग याचा फिनोटिपिकली जरी ते येल्लो राऊंड असतील तर त्याचा जिनोटाईप मात्र काय आहे रे, कोणकोणते जीन्स आहे त्याच्यामध्ये, कॅपिटल वाय. त्याचा अलील्स आपण काय म्हणणार आहे, कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल आर. म्हणजे जिनोटिपिकली जर आपण बघितलं तर जे हायब्रिड प्लांट आहे त्या हायब्रिड प्लांटचा जिनोटाईप वेगळा आहे. त्या मानाने जे पेरेंट प्लांट आहे त्याचा जिनोटाईप वेगळा आहे. फिनोटायपिकली दोन्ही सेम आहेत, येलो राऊंड आहेत, हा पण येलो राऊंड आहे, पण जिनोटिपिकली मात्र हे दोन्ही प्लांट्स कसे आहेत, डिफर आहेत. पुन्हा ह्याच्यानंतर ह्याचे गॅमिट्स तयार केलेत. कोणकोणते गॅमिट्स येणार आहेत बघा, कॅपिटल वाय, कॅपिटल आर
क्रॉसिंग कसं केलं बघा, कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय स्मॉल आर. हे त्याचे काय झाले, 4 प्रकारचे गॅमेट्स. किती प्रकारचे, 4 प्रकारचे. म्हणजे ते सेग्रिगेशन होतं. इथं लॉ ऑफ डॉमिनन्स आपल्याला दिसणार आहे, इथं लॉ ऑफ सेग्रिगेशन म्हणतोय. म्हणजे ह्याच्याचे जे अलिल्स आहेत ते अलिल्स इथं मिओसिस प्रोसेस किंवा गॅमेट्स तयार होत असताना काय होतात, सेपरेट होतात. म्हणजे सेग्रिगेशन, लॉ ऑफ सेग्रिगेशन. नंतर आपण याच्यामध्ये इंडिपेंडंट असॉर्टमेंटसुद्धा बघणार आहे. ज्यावेळेस आपण सेल्फिंग करतोय, ह्या 2 डायहायब्रिड प्लांट्समध्ये आपण सेल्फिंग करतोय त्यावेळेस आपल्याला पॉसिबिलिटी किती आहेत, 16 पॉसिबिलिटी मिळालेत. इकडं मेल गॅमेट्स लिहिलेत आणि इकडं फिमेल गॅमेट्स आहेत, इकडं मेल गॅमेट्स आहेत. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण सेल्फिंग करतोय त्यावेळेस आपल्याला 16 पॉसिबिलिटी मिळतात. कोणकोणत्या 16 पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये, तर आपल्याला येलो राऊंड मिळतात, येलो व्रिंकल्ड मिळतात, ग्रीन राऊंड आणि ग्रीन व्रिंकल्ड मिळते. म्हणजे आपण इथं मल्टिपल जे आपण क्रॉसिंग जर इथं केलं लॅटिक्स मेथडनी तर आपल्याला हे रिझल्ट मिळतात. मग इथं हे रिझल्ट आपल्याला ज्यावेळेस मिळतात त्यावेळेस सगळ्यात जास्त आपल्याला काय आहेत, येलो राऊंड आहेत. नंतर काय आहेत, येलो व्रिंकल्ड, ग्रीन राऊंड आणि ग्रीन राऊंड आणि ग्रीन व्रिंकल्ड आहे. आणि इथं जिनोटायपिक रेशो काय येतो आहे आपल्याला, जिनोटायपिक रेशो याचा 1:2, 2:2, 2:4, 4:1, 2:2, 1:2, 1. आणि याचा फिनोटायपिक रेशो काय येतो, 9:3, 3:1. आता बघा इथे 9 आपल्याला काय मिळाले, येलो राऊंड मिळाले. ग्रीन व्रिंकल किती मिळाले, 1. म्हणजे हे झाले आपले ओरिजिनल पॅरेंट्स. म्हणजे ज्यावेळेस इथं F1 जनरेशनमध्ये आपल्याला हा जो रिसेसिव्ह फॉर्म आहे तो रिसेसिव्ह दिसत नाही, एक्सप्रेस होत नाही आहे ते आलेल. पण इथं F2 जनरेशनमध्ये मात्र ते काय होतात, एक्सप्रेस होतात. आपल्याला रिझल्ट काय हवा होता, फक्त येल्लो राऊंड आणि ग्रीन व्रिंकल. पण आपल्याला इथं वेगळे 2 प्रकारचे काय झालेत, प्लांट्स मिळालेत. कोणते प्लांट्स मिळालेत, येल्लो व्रिंकल्ड, बरोबर आहे, येल्लो कलरची आणि व्रिंकल शेपची एक प्लांट मिळालं. नंतर नवीन एक प्लांट मिळालं ते म्हणजेच कोणतं, ग्रीन आणि राऊंड. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तिसरा जो लॉ आहे इंडिपेंडंट असॉर्टमेंटचा तो काय सांगतो, तर इथं पॉसिबिलिटी मेंढलला पॉसिबल काय होतं, तर येल्लो राऊंड प्लांट येणार आणि ग्रीन व्रिंकल्ड येणार. पण इथं सेग्रिगेट झाल्यामुळं इथं इंडिपेंडंटली अलिल्स तयार झाले आणि इथं 2 नवीन प्लांट्स तयार झाले. कोणते प्लांट तयार झाले, येल्लो व्रिंकल्ड अँड ग्रीन राऊंड. बघायचा फिनोटायपिक रेशो लक्षात ठेवायचा, 9:3, 3:1 हा त्याचा फिनोटायपिक रेशो आहे डायहायब्रिड क्रॉसचा. आणि जिनोटायपिक रेशो काय येणार आहे, 1:2, 2:2, 2:4, 1:2, 1:1. हे सगळं आपल्याला ग्राफिक रिप्रेझेंटेशन कशाचं आहे, डायहायब्रिड क्रॉसचं आहे. आता आपण दोन्ही क्रॉसेस बघितले, मोनोहायब्रिड क्रॉसही बघितला आणि डायहायब्रिड क्रॉसही बघितला. हे दोन्ही क्रॉसेस पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की मेंडलने याच्यावरून 3 लॉ सांगितले. पहिला लॉ आहे तो म्हणजे लॉ ऑफ डॉमिनन्स. काय लॉ स्टेटमेंट काय बघा त्याचं, when two homozygous individual with one or more set of contrasting character, म्हणजे एकतर तो आपण इथं मोनोहायब्रिड घेऊ शकतो किंवा डायहायब्रिड घेऊ शकतो. 2 असे पॅरेंट्स घेतोय आपण जे कसे असणार आहेत, होमोझायगस असणार आहेत. त्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त काय असतील, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स असतील. ज्यावेळेस आपण त्यांना क्रॉस करतोय, द अलील दॅट इज कॅरेक्टर दॅट अपीअर इन F1 मध्ये जे दिसतात ते डॉमिनंट असतात अँड दोज विच डू नॉट अपीअर इन F1 आर रिसेसिव्ह. बघा स्टेटमेंट, when two homozygous individuals with one or more set of contrasting characters are crossed, the alleles character that appear in F1 are dominant and those which do not appear in F1 are recessive. थोडक्यात आपण लॉ जर बघितला तर ज्यावेळेस आपण क्रॉसिंग केलं टॉल आणि डॉर्फचं त्यावेळेस आपल्याला काय मिळालं, टॉल मिळाले. पण हे फिनोटायपिकल झालं. पण जिनोटायपिकली आपण बघितलं तर याच्यामध्ये कोणाचे अलिल्स आहेत, तर टॉलचे पण आहेत आणि डॉर्फचे. पण जे एक्सप्रेस होतात इथे F1 जनरेशन मध्ये आपण बघितलं खरे कुठले प्लांट आले होते, टॉल प्लांट आले होते. म्हणजे
ते त्याला आपण काय म्हणणार आहे, डॉमिनंट. जे F1 जनरेशन मध्ये दिसतात ते डॉमिनंट, आणि जे F1 जनरेशन मध्ये दिसत नाही त्याला आपण काय म्हणतोय, रिसेसिव्ह असं म्हणतोय. मेंडल्स लॉ मध्ये आपण बघणार आहे की आपल्याला पहिला जो लॉ आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. डॉमिनन्स लॉमध्ये काय दिसतं आपल्याला, तर इथं जे काही F1 जनरेशनमध्ये प्लांट दिसतंय ते कसं दिसतंय, टॉल दिसतंय. टॉल याचा अर्थ हे डॉमिनंट अलील. कोणतं डॉमिनंट ह्याच्या अलील आहे, याच्यामध्ये टी आहे. त्याच्याबरोबर रिसेसिव्ह अलीलसुद्धा आहे. कोणतं आहे, स्मॉल टी. पण ॲपिरन्स फिनोटिपिकली आपल्याला प्लांट कुठला दिसतोय, टॉल दिसतोय. म्हणजेच लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ सेग्रिगेशन. सेकंड लॉ आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन, ज्याला दुसरं नाव आहे लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. मी सांगते तुम्हाला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स का म्हणते. आता आपण स्टेटमेंट बघूया. व्हेन हायब्रिड F1 फॉर्म्स गॅमेट, the alleles segregate from each other and enter in different gamete. म्हणजे इथं आपल्याला नावातच कळतंय सेग्रिगेशन. सेग्रिगेशनचा अर्थ काय, सेपरेट होणं. ज्या वेळेस आपण F1 हायब्रिड तयार होते, म्हणजे कोणतं F1 हायब्रिड होतं आपलं, कॅपिटल टी स्मॉल टी. ज्यावेळेस आपण याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन घडवून आणलं त्यावेळेस त्याचे गॅमेट्स किंवा अलील्स आहेत, ते अलील्स काय झाले, सेपरेट झाले. म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी हे इंडिपेंडेंटली ॲलिल्स याच्यामधून काय झाले, सेपरेट झाले. बघा, याच्या ज्या वेळेस मेंडलनी हा लॉ सांगितला त्या काळामध्ये मायटोसिस मिओसिस काहीही माहित नव्हतं. आपण 11वी मध्ये मिओसिस शिकलो आणि आपल्याला माहिती आहे की मिओसिस मध्ये हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात. पण हे सगळा शोध लागण्याच्या अगोदर मेंडलनी हा लॉ सांगितला, लॉ ऑफ सेग्रिगेशन. कारण त्याचं असं म्हणणं की ज्या वेळेस F1 हायब्रिड्स मध्ये आपण क्रॉसिंग करतोय त्यावेळेस त्याचे काय तयार होतात, गॅमेट्स तयार होत असतात. गॅमेट्स तयार होत असताना जे अलील्स आहेत ते अलील्स एकमेकांपासून काय होतात, सेपरेट होतात. इथे आपण बघतोय एकमेकांपासून ते सेपरेट होतात आणि त्यांचे वेगवेगळे किंवा डिफरंट गॅमेट्स तयार होतात. इथे दोन गॅमेट्स आहेत, कॅपिटल टी स्मॉल टी. जर आपण डायहायब्रिड क्रॉसचं मगाशी बघितलं होतं, कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल आर. मग याच्यामध्ये ज्यावेळेस 4 गॅमेट्स आपण बघितले, ते 4 गॅमेट्स कसे होते, तर इंडिपेंडेंटली ते इथे काय होत होते, सेग्रिगेट होत होते. इथं गॅमेट्स आहेत ते गॅमेट्स कसे आहेत, प्युअर आहेत. कसे आहेत, प्युअर आहेत. म्हणून ह्या लॉला काय म्हणलं जातं, लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. स्टेटमेंट पुन्हा बघा. वेन हायब्रिड म्हणजे कुठलं, F1 जनरेशन मधलं. वेन हायब्रिड F1 फॉर्म्स गॅमेट, the alleles segregate from each other. Alleles काय होतात, सेपरेट होतात and enter in different gametes. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहे तिसरा लॉ. थर्ड लॉ आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. इंडिपेंडंटचा अर्थ काय होतो, स्वतंत्र. आता बघा, यासाठी आपल्याला डायहायब्रिड क्रॉसचं उदाहरण घ्यावं लागेल. डायहायब्रिड क्रॉस मध्ये आपण 2 पॅरेंट्स घेतले होते. एक म्हणजे येलो आणि राऊंड होतं आणि दुसरं होतं ग्रीन आणि ब्रिंकल. मग इथे ज्यावेळेस त्यांच्यामध्ये F1 जनरेशन होतं त्यावेळेस काय आले, तर येलो आणि राऊंड आले होते. पण जिनोटाइप मात्र कसा होता, कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल आर. आणि मग सेल्फिंग ज्यावेळेस केलं त्यावेळेस आपल्याला रेशो काय मिळाला, 9:3:3:1. आता आपण बघितलं. मग इथं 9 आपल्याला काय मिळालंय, येलो आणि राऊंड मिळाले. 1 काय मिळाले, तर ग्रीन आणि ब्रिंकल मिळाले. मग हे जे राहिलेले 2 आहेत ते 2 वेगळे तयार झाले तिथं. हे कशामुळे झालं, तर इथं गॅमेट्स तयार होत असताना अलील्स काय झाले, सेपरेट झाले. आणि इंडिपेंडेंटली असं काही नाही की राऊंड आहे तो राऊंड येलो बरोबरच राहावा किंवा ग्रीन आहे तो ब्रिंकल बरोबरच राहावा, असं नाहीये. तर इथं F2 जनरेशन मध्ये आपल्याला असं दिसतंय की येलो आणि ब्रिंकल सीड तयार असणारे प्लांट तयार झालं आणि दुसरे 3 प्लांट कसे तयार झाले, ग्रीन आणि राऊंड, जे अपेक्षितही नव्हतं. म्हणजे प्लांट्स घेताना आपण येलो आणि राऊंड घेतले होते, ग्रीन अँड ब्रिंकल घेतले होते आणि आपल्याला रिझल्ट हे मिळाले. सगळ्यात जास्त आपल्याला येलो आणि राऊंड मिळाले, सगळ्यात कमी आपल्याला ग्रीन आणि ब्रिंकल मिळाले. जे रिसेसिव्ह, प्युअर रिसेसिव्ह, हा प्युअर डॉमिनंट, हा प्युअर रिसेसिव्ह. पण हे राहिलेले 3 जे आहेत ते आपल्याला नवीन तयार झालेले मिळाले, न्यू फॉर्मेशन झालं. कशामुळं, तर इथं जे अलील्स सेपरेट झालेत गॅमेट्स तयार होत असताना हे कसे झाले, इंडिपेंडंट झाले.
इंडिपेंडंट झाले आणि त्यांच्यामध्ये ते एकत्र आले आणि नवीन राऊंड आणि ग्रीन किंवा ग्रीन अँड राऊंड असणारा प्लांट तयार झालं आणि दुसरं म्हणजे येलो आणि ब्रिंकल्ड असणारा तयार झालं. स्टेटमेंट काय बघा, वेन हायब्रिड possessing two or more pairs of contrasting factor. इथं आपल्याला मोनोहायब्रिड क्रॉस घेता येत नाही. इथं त्यांनी सांगितले किती कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असावे लागतील त्याच्यामध्ये, 2 किंवा 2 पेक्षा जास्त. वेन हायब्रिड म्हणजे F1 जनरेशन मधलं, वेन हायब्रिड possessing 2 or more pairs of contrasting factor allele form the gamete, the factor in each pairs काय होतात, सेग्रिगेट होतात इंडिपेंडेंटली ऑफ अदर पेअर. ठीक आहे, हा आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ठीक आहे, याच्यानंतर अजून एक पार्ट आपल्या याच्यामध्ये राहिलाय तो म्हणजे टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस. तो एक टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस मध्ये काय केलं जातं, ज्यावेळेस F1 जनरेशन तयार झालेलं आहे किंवा एखादा प्लांट आपल्याला समोर दिसतोय तर तो टॉल प्लांट आहे पण तो प्युअर टॉल आहे का हायब्रिड आहे हे ओळखण्यासाठी क्रॉस केला जातो. तो असतो तो म्हणजे टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस. टेस्ट क्रॉस मध्ये काय केलं जातं, जे F1 हायब्रिड आहे त्या, फॉर एक्झाम्पल मगाच उदाहरण आपण घेऊया टॉल. F1 हायब्रिड जे आहे हे F1 हायब्रिड नेहमी कुणाशी क्रॉस केलं जातं, रिसेसिव्ह पेरेंट बरोबर केलं जातं. होमोझायगस रिसेसिव्ह पेरेंट बरोबर केलं म्हणजे कुणाबरोबर करणार तुम्ही, स्मॉल टी बरोबर करणार. बघा टेस्ट क्रॉस कसं लक्षात ठेवणार, F1 हायब्रिड च क्रॉसिंग कुणाबरोबर केलं जातं, होमोझायगस रिसेसिव्ह पेरेंट. त्यामुळं इथं तयार होणारे जे काही प्लांट्स आहेत ते 50% काय होणार आहे, टॉल असणार आहेत, 50% काय असणार आहे, डॉर्फ असणार आहे. त्यामुळे त्याचा रेशो टेस्ट क्रॉसचा नेहमी काय येतो, 1:1. आपण टेस्ट करतोय, लक्षात ठेवा टेस्ट करतोय की हे जे प्लांट आहे हे प्लांट हायब्रिड आहे किंवा डॉमिनंट आहे म्हणजे प्युअर आहे हे पाहण्यासाठी टेस्ट क्रॉस केलं जातं. काय लक्षात होणार, हायब्रिड आहे F1 हायब्रिड, F1 जनरेशन मध्ये जे काही प्लांट मिळालेलं आहे त्याचं क्रॉसिंग कुणाबरोबर केलं जातं, होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर केलं की आपल्याला 50% टॉल 50% डॉर्फ मिळतात. म्हणजे हा रेशो आहे तो काय असतो, टेस्ट क्रॉस असतो. बॅक क्रॉस म्हणजेच काय, बॅक म्हणजे पाठीमागं. मग आता F1 हायब्रिड जे तयार झालेलं आहे त्या F1 हायब्रिडचं क्रॉसिंग मग कोणत्याही पेरेंट बरोबर, त्याच्या जे काही F1 म्हणजे तुम्ही टॉल बरोबर कॅपिटल टी बरोबर करू शकता किंवा स्मॉल टी बरोबर जरी केलं तरी त्या क्रॉसला काय म्हणलं जातं, बॅक क्रॉस. बॅक क्रॉस म्हणजेच काय तर F1 हायब्रिड, F1 जनरेशन मध्ये जे हायब्रिड तयार झालेलं आहे त्याचं क्रॉसिंग तुम्ही आयदर डॉमिनंट बरोबर करा किंवा रिसेसिव्ह बरोबर करा, ह्याला बॅक क्रॉस असं म्हटलं जातं. आणि टेस्ट क्रॉसला फक्त लक्षात ठेवायचं काय घेतोय आपण, रिसेसिव्ह पॅरेंट घेतोय. त्यामुळे सेंटेन्स करायचा विचारलं जातं बघा, टेस्ट क्रॉसला आपण बॅक क्रॉस म्हणू शकतो. टेस्ट क्रॉस इज ए बॅक क्रॉस. टेस्ट क्रॉसला आपण काय म्हणू शकतो, बॅक क्रॉस असं म्हणू शकतो. बट बॅक क्रॉस इज नॉट नेसेसरीली अ टेस्ट क्रॉस. टेस्ट क्रॉस इज अ बॅक क्रॉस बट बॅक क्रॉस इज नॉट नेसेसरीली अ टेस्ट क्रॉस. ठीक आहे, याच्यामध्ये आपण थोडंसं ग्राफिकच्या स्वरूपामध्ये आता आपण टेस्ट क्रॉसचे उदाहरण बघूया. इथं आपल्याला रेड फ्लावर दिलंय पण याचा जिनोटाईप, फिनोटाइपिकली रेड कलर आपल्याला दिसतोय पण याचा जिनोटाईप माहित नाही. ते क्वेश्चन मार्क दिलाय की याचा जिनोटाईप काय असेल, एकतर कॅपिटल आर असेल किंवा कॅपिटल आर स्मॉलर असेल. हे फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतोय, टेस्ट क्रॉस करतोय. मग टेस्ट क्रॉस करण्यासाठी आपण एक रिसेसिव्ह फिनोटाईप असणारं व्हाईट फ्लावर घेतोय. मग ज्यावेळेस आपण रेड फ्लावर आणि व्हाईट फ्लावर यांचं क्रॉसिंग करतोय तेव्हा त्याचे रिझल्टच्या 2 पॉसिबिलिटी आहेत. काय पॉसिबिलिटी आहेत बघा, ही पहिली पॉसिबिलिटी ह्या साईडच्या आधी आपण बघूया. ह्या पॉसिबिलिटीमध्ये काय, जर आपण रेड कलरचं फ्लावर प्लांट आणि व्हाईट कलरचं फ्लावर प्लांट जर क्रॉसिंग केलं आणि सगळे प्लांट म्हणजे 100% प्लांट सगळे रेड कलर फ्लावर असणारे आले तर ह्या फ्लावरचा जिनोटाईप काय असेल, कॅपिटल आर असेल. किंवा जर दिलेले सगळे प्लांट किंवा आले म्हणजे क्रॉसिंग केल्यानंतर सगळे आलेले प्लांट कसे येतील, रेड कलरचे, ते हायब्रिड असेल. जिनोटिपिकल त्याचा काय असणार आहे, कॅपिटल आर स्मॉलर असणार. पण हा जो मूळ प्लांट आपण घेतोय त्याचा जिनोटाईप काय असेल, कॅपिटल आर असेल. दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे की जेव्हा आपण
ह्या दोन्हींमध्ये क्रॉसिंग करतोय आणि क्रॉसिंग केल्यानंतर 50% आपल्याला रेड फ्लावर मिळाले आणि 50% आपल्याला काय मिळाले, व्हाईट फ्लावर मिळाले. तर हा जो पेरेंट प्लांट आहे, ह्या पेरेंट प्लांटचा जिनोटाईप काय असेल, कॅपिटल आर स्मॉल आर असणार आहे. म्हणजे आपल्याला याच्यावरून असं लक्षात येतं की टेस्ट क्रॉस जी आहे ती टेस्ट क्रॉस काय करतं, कायसाठी उपयोगी पडतं. इट इज यूज टू इंट्रोड्यूस युजफुल रिसेसिव्ह ट्रेट इन द हायब्रिड इन रॅपिड क्रॉप इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम. आणि ह्याचा जनरली जे प्लांट ब्रिडर्स आहेत ह्याचा वापर करतात, कारण ह्याचा जनरल रेशो किती येतोय, 1:1. टेस्ट क्रॉसचा रेशो जो आहे तो नेहमी किती असतो, 1:1 एवढा असतो. त्या लेक्चरमध्ये आपण मोनोहायब्रिड क्रॉस, हायब्रिड क्रॉस आणि मेंडलियनचे जे इनहेरिटन्स लॉ आहे ते 3 बघितले. त्याचबरोबर टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस बघितला.